पण या सगळ्यांना सामावून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही की भाजपचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, नाशिक असेल, पिंपरी चिंचवड असेल किंवा अगदी नवी मुंबई असेल, इकडे भाजपच्या आणि एकीकडे एकनाथ शिंदे आणि एकीकडे दुसरीकडे अजित पवार, या सगळ्यांचे संघर्ष चालू आहे. हे संघर्ष सोबत सत्ता असताना तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय करणार आहेत? पहिली गोष्ट तर अशी आहे की आपण जर आमचं तिकीट वाटप बघितलं, कुठेही बघा तुम्ही, 90% होमग्रोन लोक आहेत, 10% आलेले लोक आहेत. आणि हे लोक का घेतले आम्ही? तर या काही शहरांमध्ये गेल्या काही वर्षात आमचं वर्चस्व प्राबल्य चांगलं वाढलं आहे. तरीही काही भाग असे आहेत की ज्या भागांमध्ये आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात यश येत नाही. आणि मग तिथे यश आणायचं असेल तर तिथे जे लोक पॉप्युलर आहेत, तिथे ज्या लोकांचा जमिनीशी टच आहे, अशी लोक पक्षात घेतली पाहिजेत. म्हणून आम्ही त्यांना पक्षामध्ये घेतलं, त्यांना तिकीटं दिली. 90% आमचे लोक आहेत, 10% बाहेरचे लोक आहेत. पण आता काय झालंय की निवडणूक इतकी कॉम्पिटिटिव्ह झाली आहे, राजकारण कॉम्पिटिटिव्ह झालं आहे आणि 10 वर्षांनी निवडणूक येते आहे. त्यामुळे या 10% मुळेही काही ना काही प्रमाणात आक्रोश झाला. आता काही ठिकाणी काय झालं, एकाच वॉर्डामध्ये 4 निष्ठावंत आहेत. एकाच निष्ठावंताला तुम्ही तिकीट देऊ शकाल? मग उरलेल्या 3 लोकांचा आक्रोश झाला, आमची निष्ठा कुठे कमी पडली. आता निष्ठा मोजता येत नाही ना, तुमची किती किलो, यांची किती लिटर. त्यामुळे शेवटी या चौघांपैकी ज्याचा इलेक्टिव्ह मेरिट होता, मग त्या उरलेल्या 3 एखादा जाऊन मीडियात बोलला. आता जो बोलणारे आहेत त्यांच्या वॉर्डात दिलेले जे तिकीट आहेत ते काही बाहेरचे नाही आहेत, पक्षात अनेक वर्ष काम करणारे लोक आहेत. त्यामुळे निश्चितपणे ही परिस्थिती झाली. आणि आम्ही या निवडणुकीत जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना लढायचं आहे. सगळीकडे युती आपण करू शकणार नाही, कारण मग कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. शक्य तिथे युती करू, जिथे शक्य नाही तिथे युती करणार नाही. आम्ही मुंबईला केली, कल्याण डोंबिवलीला तर फार डिफिकल्ट होती युती, कारण आमचा पक्ष खूप मोठा आहे, पण आम्ही कमी जागा घेतल्या आणि तरी युती केली. जळगावला आमचे 57 होते, आम्ही 47 जागा घेतल्या, 57 नगरसेवक होते, कारण आम्हाला युती करायची होती. काही ठिकाणी आम्ही आधी ठरवलं होतं युती करता येणार नाही. पुण्याला आम्ही ठरवलं होतं, पिंपरी चिंचवडला ठरवलं होतं. फक्त आता याच्यामध्ये काय आहे की आम्ही ठरवताना आणि मी अनाऊन्स करताना सांगितलं होतं की एकमेकाच्या विरुद्ध आम्ही बोलणार नाही, हा मी निर्णय केला होता. मात्र दुर्दैवाने पुण्यामध्ये विशेषतः अजितदादांनी तो संयम ठेवला नाही, ती भूमिका त्यांनी योग्य मांडली नाही. ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य दिली ती काही मला वाटत नाही शोभणारी आहेत. पण मी त्याला उत्तर दिलं नाही, मी त्याला उत्तर देणार नाही. माझ्यात खूप संयम आहे, माझा जो संयम आहे तो तुटणार नाही. पूर्ण निवडणुकीत मित्रपक्षांवर मी काही बोलणार नाही, इतरांवरही मी काही बोलणार नाही, बोललो नाही. फक्त मुंबईमध्ये आलो की मात्र उत्तर नक्की देतो. मुंबईमध्ये तुम्ही आलात आणि तुम्हाला अलीकडे काहीतरी सर्टिफिकेट पण देण्याचा प्रयत्न झाला, तुम्ही नागपूरकर आहात, मुंबईकर नाही आहात. मी त्याचं उत्तर दिलं. मी असं सांगितलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला समजत होती? त्यांचा जन्म पुण्याचा होता, प्रबोधनकारांचा जन्म पनवेलचा होता. त्यामुळे जन्म कुठे महत्वाचा नाही आहे, कर्मभूमी काय. आणि म्हणून मी सांगितलं की जे इथे जन्म घेऊन राजकारण करतोय म्हणतात ते आता जवाने झाले आणि म्हातारे व्हायला लागले, तरी मुंबईचा विकास त्यांनी केला नाही. पण मला किती बाहेरचा म्हटला तरी मुंबईच्या विकासाचे हे जे काही तुम्हाला द्वीप दिसत आहेत, मुंबईच्या विकासाचे जे प्रोग्राम्स आणि प्रोजेक्ट दिसत आहेत, याच्यापासून तर माझं नाव तुम्हाला तोडता येणार नाही.